नमस्कार. द्राक्ष बाजारामधून मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्नासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बोलतोय बेदाणा काढणीसाठी, म्हणजे बेदाण्याची द्राक्षे काढण्यासाठीची वेळ कोणती असावी. आपण दरवर्षी ह्या व्हिडिओवर ह्याच्यावर आपण व्हिडिओ करतो. बरेच बागायतदार ही ट्रिक आता फॉलो करतायत. बागायतदार बंधूंनो, ज्या पद्धतीनं युरोपियन कंट्रीला माल सकाळी दिवस उगवच्या अगोदर किंवा उगवल्यानंतर जास्तीत जास्त 8-8:30 काढला जातो, त्यानंतर हार्वेस्टिंग थांबवलं जातं. मग तो माल स्टोरेजला जातो, नेटिंग केला जातो, पुढे जाऊन ते पॅकिंग केला जातो आणि तो स्टोरेजला ठेवला जातो. त्याच पद्धतीनं बेदाण्यासाठी सुद्धा माल सकाळी जितक्या लवकर काढता येईल तितक्या लवकर काढावा. तीव्र ऊन व्हायच्या अगोदर मालाची काढणी संपायला पाहिजे. सकाळी 8-8:30-9 वाजेपर्यंत जास्तीत जास्त माल काढावा. त्याच्यापेक्षा जास्त वेळ माल काढू नये. आता लेबरचा प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण बागेच्या तांत्रिक दृष्टिकोनातून जी योग्य माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी माल काढण्याची वेळ ज्याचं त्यानं आपापल्या पद्धतीनं रोजगाराच्या किंवा रोजंदारीच्या हिशोबावर ठरवणं गरजेचं आहे. पण माल काढण्याची आयडियल वेळ आहे सकाळी तीव्र ऊन पडायच्या अगोदरची. कारण तुम्ही स्वतः द्राक्ष बागेत जावा, पहाटे 4च्या दरम्यान एकदा ब्लिच चेक करा, सकाळी 8 वाजता ब्लिच चेक करा, दुपारी 11 किंवा 12 वाजता ब्लिच चेक करा, दुपारी 2 ते 3च्या दरम्यान ब्लिच चेक करा, संध्याकाळी 4-5 वाजता ब्लिच चेक करा, संध्याकाळी 9 वाजता ब्लिच चेक करा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे 4 ते 5 वाजता ब्लिच चेक करा. आदल्या दिवशी पहाटे 4च्या दरम्यान ब्लिच जी चेक केली ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता जर ब्लिच चेक केली तर ह्या दोन्हीत किमान 4 पॉईंटचा ब्लिचचा फरक दिसतो. म्हणजे 20 ब्लिच असेल तर 16वर आलेली असते. कारण उन्हात तीव्र आहेत. वेलीनं जे साखर तयार केली ती बंचमध्ये नेऊन ठेवली रात्रभर. दिवसा त्या वेलीला सूर्यप्रकाशाचा ताण पडतो. ताण पडलं की कर्बग्रहण कमी होतं, स्वतःचं अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते. बागेला मुळातच 130, 140, 150 दिवसापर्यंत आलेले असतात. पानांची कार्यक्षमता काही प्रमाणात कमी झालेली असते. मग जे अन्न तयार केले ते जर पुरत नसेल तर वेल दिवसा जगण्यासाठी जे साठवलेलं अन्न आहे बंचच्या रूपातलं त्यातलं थोडं काढून घेते, म्हणजे ब्रीस कमी येते आणि स्वतः जगते. ह्यासाठी दिवसभर जे सूर्यप्रकाश ग्रहण केला त्याचं रूपांतरण ज्यावेळी कार्बोहायड्रेट्समध्ये साखरेमध्ये ज्यावेळी व्हायला चालू होतं ते संध्याकाळी झालं की वेलीला अनावश्यक ताण रात्रीच्या वेळी नसतो. त्यामुळे साखर पुन्हा गाठ बंचमध्ये वाढते आणि वाढलेली साखर पुन्हा बंचनं काढून घेऊ नये त्याच्या अगोदर आपण बंच काढून घ्यायला पाहिजे. पाण्याचा ताण देऊ नका आणि मालाची काढणी जितक्या लवकर सकाळी करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा. मग ते लवकर माल काढणी केली की मनीगळ कमी होते, साखर चांगली मिळते, माल चांगला उठतो. अजून एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी आपण बेदाणा काढायचा असतो त्या दिवशी पहिल्या सकाळ सकाळी काढलेला माल ज्यावेळी रॅकमध्ये आपण पहिल्या गाळ्यात टाकतो तो माल खूप चांगला उठतो. त्यानंतर मात्र दिवसभर मालाची काढणी होत गेल्यामुळं माणसाला वाटतं की पुढची पहिल्या गाळ्या इतकी मालाची क्वालिटी शेवटच्या गाळ्याला नसते. माणसाला वाटतं केमिकलचा वापर असेल किंवा केमिकल इल गेलं असेल, तर असं नाही आहे. सकाळच्या वेळी साखरच त्या बंचमध्ये चांगली असते. ही जाळी शेवटपर्यंत चांगली राहण्यासाठी मालाची काढणी लवकर करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, ट्रिक्स छोट्या असतात पण अत्यंत महत्त्वाच्या असतात. माझी विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. शिकण्यासाठी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्नासाठी जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.